आणि बॅटिंग करावी लागेल ती सुरेंद्र दादा 11. वाकलन संघ आपण बघतो आमचे जितूदादा पाटील, वीरेंद्रदादा पाटील आणि विजेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. 3 भावांनी हा संघ तुम्ही पाहतायत. हे पॅकर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्र ओमकार राजेश पाटील उसरकर यांचं आगमन झालंय. या राजेश पाटील यांचा सत्कार होईल. या राजेश पाटील नाही, राजेश पाटील यांना कसं आम्ही विसरणार. एक चांगले प्रसिद्ध डान्सर आहेत. प्रवीण पावशे या राजेश दादांचा सत्कार करायचा आहे. नाही, कलाकार भरपूर आहेत मच्छिंद्र सर. राजेश दादांचा सत्कार आपण करूया. राजेश दादांचा सत्कार बघा. आणि वडोली बी संघाचे खंदे समर्थक आहेत. वडोली संघ ज्यावेळी जिंकतो डान्स त्यांचा आम्हाला नेहमी पाहायला मिळतो. नाही, गाणं चांगलं लागल्यानंतर डान्स नक्कीच ते करतील. तर ओमकार मात्रे आले असतील तर या. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी संघाचे पुरस्कर्ते ओमकार मात्रे यांना विनंती असेल आपण या. आमचे तुषार मात्रे आले असतील कोपरचे, आपण या. आपले हार्दिक स्वागत. शंभू मात्रे असतील, आमचे मित्र सचिन मात्रे, किशोर मात्रे आपण आला असेल तर या. कोपरचे किशोर मात्रे आपण आला असेल तर आपण या. आपले हार्दिक स्वागत. 5 ओव्हरचीच मॅच आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. याच दरम्यान आपण काही क्षणात जगदीश मात्रे साहेब लकी मयंक 11चे त्यांचे आगमन होणार आहे. त्यांना विनंती असेल या. जगदीश मात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक लकी पॅकर्स नेहमीच वडोली बी संघाला सुद्धा पुरस्कृत करतात लकी मयंक 11 या नावाने. त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला लेट चंद्रकांत मात्रे स्मृती 11 वडोली बी, दुसऱ्या बाजूला सुरेंद्र दादा 11 जीजी स्पोर्ट वाकलन. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी काळन. धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय टायगर चषक आणि टायगर चषकामधला सगळ्यात महत्वाचा सामना आजच्या रात्रीतला. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकळण म्हणजेच जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील आणि विजेंद्र पाटील या 3 बंधूंनी पुरस्कृत केलेला संघ आहे. जितूदादा पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली बी. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आता या मॅच मध्ये खेळतात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आता चला लगेचच मैदानामध्ये आता खेळ सुरू होईल. परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये ऋतिक पाटीलने काय क्लास दाखवला, दर्जा, स्टँडर्ड बॅटिंगचा आणि त्याची झलक. 11 बॉल मध्ये 46 धावा. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला होता आणि तिथून जशी सुरुवात मिळाली त्याच्यानंतर अनस्टॉपेबल ऋतिक पाटील पाहायला मिळाला. 3 ओव्हर मध्ये परिस्थिती खराब होती संघाची. हा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स फटका, देखना विलोभनीय फटका. तर तो क्लास ऋतिक पाटीलच्या बॅटिंग मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिला. अफलातून बॅटिंग त्याने या स्पर्धेमध्ये केली आणि विशेष म्हणजे कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅट मधून लाजवाब फटके आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. फुल टॉस बॉलवर तर तो बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ठेवतच नाही आतापर्यंत आपण पाहिले. आणि निळजे टीम च्या विरुद्ध घणाघाती हमले त्याने सजवले. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मोठमोठे फटके, मेन स्टेजच्या दिशेने मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात आणि थ्रू दी कव्हर्स इनसाइड आउट देखणे फटके त्याने सजवले. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये 46 धावांची खेळी तो करू शकला. अर्धशतकापासून वंचित राहिला, परंतु 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी धडाकेबाज ऋतिक पाटील मैदानामध्ये बरसला. तर वाकण टीम म्हणजेच सुरेंद्र दादा प्रतिष्ठान या टीम साठी दिशांक पाटील आणि स्वराज पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारासाठी. आणि नंतर सेकंड इनिंग मध्ये विकेटची हॅट्रिक घेतल्यावर हे पारितोषिक दिलं जाईल. चला तर आता मॅच कडे वळूया. ऋषी भोईर, रणजित भोईर
ही सलामीची जोडी, परंतु हे बॅटल चांगलं रंगेल. एका बाजूला कमलेश, दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर. 2 विंडो मध्ये दाखवलं जातंय जीटीसीच्या या युट्यूब चॅनलवर. आता येईल मजा. लेट्स प्ले. मॅच स्टार्ट. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं आहे. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. बॅटची कडा घेत असताना बॉल फ्लाय स्लिप मध्ये अडवला आणि तोपर्यंत एक जोखीम भरलेली सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. आणि रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि बरोबर रात्रीच्या 1 वाजता धावांची केलेली ही चोरी आहे. सिंगल रन चोरली आहे आणि इथे जर बॉल स्टंपला लागला असता तर दृश्य वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जीत भोईर चांगला रनर आहे, चांगला धावक आहे आणि खूप वेगाने त्याने ती धाव कंप्लीट केली आहे. 20 बाईक त्याने देखील त्याच्या आयुष्यामध्ये जिंकलेले आहेत असा मातब्बर खेळाडू. मगाशीच त्याने सांगितलं 21 बाईक त्याच्या खात्यामध्ये आहेत आतापर्यंत. आता एक जिंकली त्यांनी बाईक नुकतीच, मला वाटतं काल परवा, दातेवलीच्या नगरसेवक ट्रॉफी मध्ये. 2 धावा स्कोर बोर्डवर आणि ती 21वी बाईक त्याच्या आयुष्यातली होती. यावर्षी 2 जिंकल्यात. मगाशी त्याने उल्लेख केला मुलगी म्हणजेच धनाची पेटी, आणि ती आयुष्यात आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा झाल्या 2. पहिले षटक सुरू असताना ऋषी भोईर आता स्ट्रायकिंग एंडला समोर आहे. कमलेश पाटील ऋषीच्या अगेन्स्ट. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली पॉइंट. मिड ऑफ मिड ऑन. मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिला षटकार या डावातला ऋषीच्या बॅटमधून. सहा धावा येत आहेत. सुरुवात झाली आहे, षटकार आलाय, टायमिंग प्रॉपर होतं, बॉलने केला हवाई सफर आणि षटकार किती दूर जाऊ द्या 6 धावाच मिळतात. बाउंड्री लाईनच्या जवळ पडला. मागे सुपला शॉट, बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या डोक्यावरून. सुपला बॅटर झोपला, बॉल सीमा पार, येतोय चौकार. चुकणं गरजेचं आहे आणि हा चौकार मारत असताना झोपला बॅटर तरी देखील धावा येतात 4. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. 3 बॉल फेस केलेत ऋषीने. यावेळेला परत एक वेळा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. मागे मारलेला सुपला शॉट, त्याच्यानंतर समोर मारलेला इनसाइड आउट चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. पहा काय फटका होता न जाकत. बॅक टू बॅक 2 चौकार, 1 षटकार या ओव्हर मध्ये येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 धावा. सलग 2 बॉलवर 2 चौकार आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पहिलं षटक राहिलं नावी. सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकळण या टीमच्या नावावर. जितू दादा म्हणजे जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, विजेंद्र पाटील या 3 बंधूंनी ही टीम आपल्या समोर ठेवली आहे. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बीच्या विरुद्ध त्यांचा सामना. त्याचबरोबर दीक्षांक आणि त्याचबरोबर स्वराज पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे. वाकण टीमला सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये दिले जातील आणि सेकंड इनिंग मध्ये विकेट घेतल्या 3 तर 2000 दिले जातील. याच दरम्यान लकी मयंक 11चे पुरस्कर्ते आपण पाहतोय जगदीश मात्रे मोठी देसाई यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये कॅश प्राइज आहे वडोली बी संघाच्या गोलंदाजांसाठी. तर जगदीश मात्रे साहेबांना विनंती असेल या मोठी देसाईचे आपलं हार्दिक स्वागत. कारण ते देखील पुरस्कर्ते आहेत चेंज द गेम वडवली संघाच्या. अनेक वेळेला लकी मयंक 11 या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये उतरतो चेंज द गेम वडवली. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली या टीम ने मागील 3 हंगाम या स्पर्धेचे गाजवलेत आणि लास्ट ओव्हर ची कहाणी काही अशी राहिली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळता मिळता राहिलेली आहे.
आणि त्याच्यानंतर हे आक्रमण सुरू झालं. हा षटकार आला होता ऑन साइडला लॉंग ऑनला, त्यानंतर सुपला शॉट, हा मागे चौकार मारला होता थर्ड मॅनला आणि त्याच्यानंतर इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स वाईडिश लॉंग ऑफला चौकार आला आणि त्याच्यानंतर पण पाहिलं तो डॉट बॉल. हे संपूर्ण षटक दाखवलं गेलं. टेलिकास्ट जीटीसीचं प्रथमेश याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, सुशील याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, जल्पेश भोईर आणि त्याचबरोबर आशिष भोईर यांचं हे युट्यूब चॅनल जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट. 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. ऋतिक पाटील फार इन कडून गोलंदाजीसाठी. पहिला बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय, जज करतोय, कमलेश आहे तर चूक होणार. कल्पेश होता आणि यावेळेला कल्पेशने कोणती चूक केली नाहीये. 3 बंधू आहेत, सेमच दिसतात, परंतु शेवटी हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट आली आहे, विकेट आली आणि महत्वाची विकेट. ऑन साइडला खूपच चांगला झेल टिपण्यात आला कल्पेश पाटीलच्या माध्यमातून. जजमेंट पहा कल्पेश आणि ऑस्ट्रेलियन जसे झेल घेतात रिव्हर्स काफ झेल तसा झेल त्याने टिपला. आणि अंडर फ्लड लाईट झेल घेणे एवढं सोपं नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले की नुकताच रचिन रवींद्रच्या चेहऱ्यावर बॉल लागला पाकिस्तानमध्ये खेळत असताना आणि भरपूर टीका पाकिस्तानवर होते आणि त्यांच्यावर तर झालीच पाहिजे, ती नेहमीच होत असते. किती मोठं स्टेडियम बांधलं तरी देखील तिथे फ्लड लाईट चांगल्या नाहीयेत. काल परवा तर एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाली होती. स्टेडियम मधून अचानक फायटर जेट प्लेन उडले मागून आणि सगळे कॉमेंटेटर बघायला लागले की बॉम्बस्फोट तर होत नाही ना स्टेडियम मध्ये, पाकिस्तान आहे. नवीन खुर्च्या बसवल्यात स्टेडियम मध्ये, त्याही तुटल्यात. सोळा धावा. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं टायगर चषकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, दुसरी विकेट मिळू शकते आणि 2 फलंदाज बाद. विशालने कोणती चूक केलेली नाहीये. शॉर्ट फाईन लेगला विशाल पाटीलचा झेल, फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. जगदीश मात्रे नक्की खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ म्हणजेच दरवेळेला ते पुरस्कृत करत असतात या टीमला. आणि आता सध्या ते आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत आणि 2 विकेट आलेले आहेत. नवीन फलंदाज उमेश भोईर. पलटवार करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु ऋतिक आज हात लावेल तिथे सोनं. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली, धावा केल्या पहिल्या मॅच मध्ये 46 11 बॉल मध्ये आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये आला तर तो हॅट्रिक वर आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता हा संघ जो आहे हा जिद्दी संघ आहे. सलग 3 वर्ष टायगर चषक जिंकलेला संघ आहे. म्हणूनच फ्री एंट्री त्यांना जेनुवान क्रिकेट संघाने दिले, टायगर गावाने दिले या स्पर्धेमध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोरच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग कल्पेशची. एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आली आहे. 3 बॉल संपलेत. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. परमपूज्य स्वामी डी के दास महाराज क्रीडांगण डायगर मध्ये टायगर चषकाचं आयोजन शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ जेनुमान क्रिकेट संघ डायगर व डायगर ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 2016 पासून हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या भेटीला येतच असतो आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची चर्चा होते या परिसरामध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच मानाची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रेक्षकांचाही वेगळा आहे. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असतात या क्रीडांगणावर. अनेक स्टँडच्या आजूबाजूला, काळ्या पडद्याच्या मागे, प्रत्येक ठिकाणी जिथे तुमची नजर जाईल तिथे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. युट्यूबवर देखील जीटीसी या वाहिनीवर भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आता जोडलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत.
परत एक चांगला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथे नाहीये आणि गोलंदाज सध्या हावी ठरतोय ऋतिक पाटील. 4 बॉल त्याने टाकले, 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट त्याने घेतलेत. 17-2 टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकळण या मॅच मध्ये. पुढचा बॉल 5वा बॉल या ओव्हरचा. 5वा बॉल थोडासा हवेत खेळलाय, कॅच इटचा कॉल केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय स्वीपर कव्हर मधून धावत. शुभमने बॉल अडवला, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल बॅटर ऋषी आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक. पॉवर प्ले मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये घणाघाती फटकेबाजी, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवले. परंतु मैदानामध्ये जोपर्यंत ऋषी भोईर आहे तोपर्यंत धावा येतील सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकळण या टीमसाठी. उलटा फटका रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, कनेक्शन थोडस फसलं, बॅटच्या कडेला लागलाय. सिंगल मिळते, ऋषी स्ट्राईक ठेवेल. ओव्हरची होते समाप्ती. 10ची सरासरी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकण या टीमने धावा केल्यात 20-2. मगाशी जो जीतचा झेल कल्पेशने पकडला त्याच्यासाठी एकनाथ म्हात्रे आणि नितीन केनी धरणा यांच्याकडनं त्या झेलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेले. मॅच संपल्यानंतर कल्पेश आपलं ते कॅश प्राइज घेऊन जायचे. पॉवर प्ले कसा राहिलाय याची झलक सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिलं षटक मगाशी देखील दाखवलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, त्याच्यामध्ये संपूर्ण योगदान ऋषी भोईरचं राहिलंय. इनसाइड आउट फटके त्याच्या बॅटमधून वेगवेगळ्या अँगलने ते दाखवले जातात आणि त्याच्यानंतर जसा फलंदाज बाद झाला जीत भोईर, मग उतरती कळा लागली टीमला. परंतु तरी देखील जोपर्यंत ऋषी मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना चांगला रंगेल. एक फायटिंग स्कोर झाला पाहिजे बस. ही दुसरी विकेट आली. चांगला झेल विशालचा पाहायला मिळाला आणि आता तिसरं षटक चालू होईल. कमलेश पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 16. या ओव्हरमध्ये परत एक वेळा तो सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, पॅव्हिलियन एंड कडून बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय, फिल्डिंग चांगली होतीये, तोपर्यंत 1 धाव मिळेल. विशाल पाटील ज्याने मगाशी एक झेल टिपलाय आणि आपण पाहतोय जागृती स्पोर्ट्स कडून या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहेत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येतील आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहील त्याच्यासाठी एक आकर्षक बॅट, प्लेअर एडिशन बॅट जागृती स्पोर्ट्स कडून देण्यात येणार आहे. केतन मात्रे प्लेअर एडिशन बॅट जागृती स्पोर्ट्स कडून देण्यात येईल. बेस्ट फिल्डर, बॅटर आणि बॉलर यांच्यासाठी शूज आहेत आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट दिली जाईल जागृती स्पोर्ट्स कडून. चांगला बॉल पडल्यानंतर सर विकेट कीपरच्या हातामध्ये. कमलेश या ओव्हरमध्ये पुनरागमन करतोय, पलटवार करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या होत्या. हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, उंची चांगली होती. विकेट कीपरने चांगला गॅदर केलाय. महत्वाचा खेळाडू आहे कावा कमलेश पाटील. 3 बंधू एका टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंज द गेम वडवली मध्ये. वेगाने टाकलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर पासून थोडासा दूर. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. जयेश पाटील होता डीप मध्ये, 2 धावा खात्यामध्ये. बॅटर उमेश भोईरच्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23-23. टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान जितूभाई यांचा हा संघ आहे. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य विष्णू शेठ पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. विश्वजित भोईर तिथे आहेत, नितेश पाटील तिथे आहेत, नरेंद्र पाटील, संतोष पाटील आणि डायगरचे हे सर्वच प्रेक्षक. पडवलीचे प्रवीण पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे. 23 धावा. बॉल हवेत आहे, टायमिंग परत फसलंय. डीप मध्ये फिल्डर कल्पेश येतोय, कोणती चूक होणार नाही. फलंदाज बाद. तिसरी विकेट गमावली आहे टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकणने.
धन्यवाद. आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचंच डायगर चषक तुम्ही पाहताय. शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. जनुमान क्रिकेट संघ डायगर ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन विष्णू शेठ पाटील आणि त्याचबरोबर सर्व बंधूंच्या वतीने पाटील कुटुंबियांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन गेले कित्येक वर्ष तुम्ही पाहताय. किरण मात्रे नवीन फलंदाज. केतन मात्रे यांचे मोठे बंधू फलंदाजीसाठी, परंतु हाही तेवढाच आक्रमक बॅटर आहे. तो धावा कराव्या लागतील. सध्या अडचणीमध्ये संघ आहे. 23-3 अशी परिस्थिती मैदानामध्ये. परत एक वेळा कमलेश हलके हाताने बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली आहे. कव्हर पॉइंट मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल. आकाशने हा बॉल थांबवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 24 रन म्हणजेच काय तर कुठेतरी खेळ थांबलाय. जे मोमेंटम होतं ते मात्र आता बाजूने झुकतंय वडवलीच्या. बॅटची कडा घेत परत एक वेळा पॉइंटला बॉल टर्न होईल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल नंतर धावा झाल्यात 25. आकाशने परत एक वेळा बॉल थांबवला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकण या संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25ला 3 आणि वेळ झालाय ड्रिंक्स ब्रेकचा. परिसरातील संघ, कल्याण डोंबिवली परिसरातील संघ या स्पर्धेमध्ये खेळत असतात कारण तेवढे रिलेशन मेंटेन केलेत डायगर गावाच्या सर्वच मित्रांनी एकमेकांबरोबर. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी शुभम आलाय आणि समोर फलंदाज आहे ऋषी भोईर, महत्वाचा खेळाडू. बॉल हवेत खेळलाय. कॅच इटचा कॉल. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑनला. जयेशने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. 4थी विकेट गमावली आहे टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकणने. याच दरम्यान तुम्ही पाहताय संतोष दादा वेडेकर आगासन, मुदिराम दळवी दातिवली आणि अनंत दादा पाटील काटे आणि दिनेश दादा पाटील डायगर यांचं आगमन झाले. दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. डीजे सेट करावं लागेल तर येईल मजा या मॅच मध्ये. 10च्या सरासरीने जर धावा झाल्या तर हा सामना रंगेल कारण टीम वाकणकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. दुसऱ्या बाजूला ऋतिक भन्नाट फॉर्म मध्ये आणि मगाशी तुम्ही सामना पाहिलाच असेल त्यावेळेला वडवली संघाचे देखील फलंदाज लवकर बाद झाले होते. त्याच्यामुळे काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. मजा येईल मॅच मध्ये ज्यावेळेला सेकंड इनिंग सुरू होईल, परंतु त्याच्या अगोदर 50 धावा तर पाहिजे स्कोर बोर्डला.
जे विश्लेषक क्रिकेटचा आनंद घेतात, जे प्रेक्षक आनंद घेतात, त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. 50 झाल्या तर मग येईल मजा, मग पैसा वसूल सामना. नवीन फलंदाज राहुल म्हात्रे. डेड बॉलचा इशारा अंपायर कडून. हळूहळू आज थंडी देखील वाढते या क्रीडांगणावर, कारण संध्याकाळपासून मस्त थंडगार हवा या क्रीडांगणावर आपण पाहिली, ती हसती खेळती हवा. आणि त्याच नंतर आज मोठमोठे संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झाले. आल्या आल्या मोठा फटका ऑन साइडला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुल नाम तो सुना होगा हेच त्याने सांगितलंय. बॉल सीमा पार, येतोय षटकार. सहा धावा मिळताना दिसतात. पिकअप शॉट, जसा बॉल पडला लेंथला पिक केलं आणि 6 धावांना टिक केलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहुल म्हात्रेच्या बॅट मधून हा सिक्सर. टीमची धावसंख्या 31. त्याचा स्टान्स पहा, आलाय मैदानामध्ये तर काहीतरी करून जायचं. खोलवा टप्प्याचा बॉल, कडक क्रॅकिंग ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. जयेशने बॉल थांबवलाय, तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाज राहुलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32-32. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे चौथं 5 ओव्हरचा सामना आहे. इथून 18-20 धावा आल्या मग येईल खरी रंगत या मॅचची. 2 विंडो मध्ये सध्या दाखवलं जाते जीटीसीच्या माध्यमातून. हा पिकअप शॉट पडल्यानंतर ऑन साइडला बॅट फिरली, 6 धावा देऊन गेली. 32-32. चौथं षटक सध्या सुरू आहे. मागे अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते, छत्री सारखे खेळाडू तिथे उभे आहेत. लेग स्टंपवरचा मारा, अंपायरचा इशारा आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून, आणि आता त्या धावा येतात. किरण साठी हा लेग स्टंपच्या बाहेर बॉल. एक्स्ट्रा रन, धावा वाढतील. धावा झाल्या 33. 33 रन. ऑन दी राईज, फटका कव्हर्सला सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळते. आकाशने बॉलला थांबवलंय. दुसरी धाव घ्यायची राहुलला, परंतु त्याच्या अगोदरच किरणने सांगितलं नाही. सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या 34-34. एका धावेचं किती महत्व आहे याच्यावरून तुम्ही पाहू शकताय. फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड. गली फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर, बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर, शॉर्ट फाईन लेग फिल्डर. मागे जर तुम्ही विकेट कीपरच्या पाहिलं तर अमरेला म्हणजे छत्री लावली असं दिसतंय. डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये कव्हर्स लाईक फिल्डर सजवण्यात आलाय. बोलत तयार. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे या ओव्हरचा. बॅटची आतमधली कडा, मागे बॉल जातो आणि मागे तर भिंत आहे फिल्डरची, नाही जाणार. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या 34 आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक. लॉस ऑफ 4 विकेट. डायगर चषक. डायगर म्हटल्यानंतर शिक्षणात अग्रेसर हे गाव. डायगर म्हटल्यानंतर आपण पाहतो क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अग्रेसर असलेले गाव. अनेक परंपरा जोपासणार हे गाव. क्रीडा क्षेत्रात देखील तेवढीच चांगली कामगिरी करणार हे गाव. परत एक वेळा बॉल फुलर लेनचाच होता. अंपायरचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सुरेंद्र दादा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34. फलंदाज बाद. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय जीटीसीच्या माध्यमातून, जिथून या स्पर्धेचं धावतं वर्णन आमचे सगळे समालोचक मित्र तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बरोबर आमच्या डाव्या बाजूला आमचे स्कोरर आतिश पाटील खूप महत्वाची भूमिका पार पडतात. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर निर्भय, त्याला भयच नाहीये कोणाचं, तो देखील त्याच्या बोटाची जादू दाखवतोय. आणि संपूर्ण टेलिकास्ट मस्त. रात्रीचे 1:25 झालेत. चहाचा आस्वाद प्रथमेश घेतोय आणि मनोज तिथे आहेत. अंपायर मनोज पवार.
आणि त्याचमुळे मी डायगर चषकाची चर्चा करत होतो. आमचे अनेक मित्र आहेत डायगर गावात, ते उद्योग क्षेत्रात देखील भरारी घेत आहेत. पंढरपुरी चहा असेल, येवले चहा असेल, अशा अनेक ब्रँड्स त्यांच्या आहेत. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे अध्यक्ष देखील रंगनाथ चौधरी साहेब इथे उपस्थित झाले. संतोषजी बेडेकर साहेब आपले सहर्ष स्वागत. मनोहर पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत. अनंत पाटील साहेब आपले सहर्ष स्वागत. मोतीराम दळवी साहेब आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अक्षय शेठ जाधव यांचं आगमन झाले टायगरचे, त्यांचं हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. शुभमने बॉल थांबवलाय. हा फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे चेंज द गेम वडवलीचा. या टीम कडे 3 बंधू एवढे दर्जेदार फिल्डर आहेत. त्यानंतर जयेश येतो, त्यानंतर शुभम येतो. हे भिंतीसारखे उभे राहतात आणि एक आकाश आहे. मग 38 सर्कल मध्ये जर तुम्ही एक नजर टाकाल, कमलेश बॉलिंग जर करत नसेल तर मग कमलेश बाहेर येतो. 38 सर्कल मध्ये विकेट कीपर ऋतिक आणि त्याच्यानंतर आजूबाजूला विशाल, विकास हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी काळ गाजवला या टीमसाठी. म्हणजे लिजंड्स अँड यंगस्टर चा भरणा या टीमकडे आहे. आणि त्याचमुळे धावा वाचवणारा संघ, फिल्डिंगचं स्टँडर्ड सेट करणारा संघ चेंज द गेम वडवली. जयेश शेवटच्या ओव्हरमध्ये, या ओव्हरमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जर 2 धमाके आले, 2 मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट सेट होईल सुरेंद्र दादा प्रतिष्ठान वाकळंचं. आणि त्या धावा आल्या मग येईल मजा, मग पैसा वसूल होईल प्रेक्षकांचा या मॅच मध्ये. पुढचा बॉल जयेशचा. समोर फलंदाज राहुल मात्रे. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. मागे चाललाय बॉल. तत्पूर्वी रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुलला जावं लागेल डगआउट मध्ये. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. त्यावर फलंदाज बाद. धावा झाल्यात वाईटसह 36. रनआउटच्या स्वरूपामध्ये 36 ला 5 फलंदाज बाद. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही देखील स्पर्धा येते 18 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत. पाहायला आणि ऐकायला विसरू नका. एक वेगळं पर्व, 21वावं पर्व यातच सर्व. आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये देखील ती स्पर्धा रंगताना दिसेल. सुरुवातीला डे फॉर्मॅट मध्ये 36 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. इथेही कनेक्शन नाहीये. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल टर्न झाला. गलीमधून फिल्डर येईल तोपर्यंत डॉट बॉल. आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या 36. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोनच बॉल झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाईट बॉलला रनआउट होता बरोबर. परत एक वेळा इनसाइड आउट कव्हर्सला खेळलाय फटका. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि तो प्रयत्न पूर्ण होईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. फिल्डिंगचा दर्जा, तो थ्रो. मुरबाडचे कॉमेंटेटर योगेश वाघ जर इथे असते तर त्यांनी सांगितलं असतं बेडूक चापी फिल्डिंग. बॉलच मिळालेला नव्हता. धावा झाल्यात 38 ला 5. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे 17तला. जयेश पाटील पुढचा बॉल घेऊन यावेळेला परत एक वेळा डीप मध्ये फिल्डर येतोय. यावेळेला झेल सोडलाय परंतु रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला हितेश पाटील.
बरं वाटतं ज्यावेळेला असं संगीत ग्राउंडच्या आतमध्ये वाजवलं जातं. IPL आल्यानंतर DJ आला क्रिकेटमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीपासून आपल्या इकडे एक संगीत वाजत आलेलं आहे. ऑन साइडला फक्त एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता तर जावं लागेल फलंदाज किरणलाच. एका पाठोपाठ विकेट जात आहेत. फक्त एक धाव आली. या बॉलवर देखील धावा झालेल्या आहेत. आता स्कोर बोर्डवर 39. शेवटच्या बॉलवर काय कहाणी असेल. 40+ 45+ पर्यंत ते धावा येतील का. 39 धावा तर झाल्या. 7 फलंदाज बाद झालेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते. त्याच्यामुळे विकेटला महत्व आहे. लक्षात घ्या, विकेटही महत्वाच्या ठरतील. आणि आता 7 फलंदाज बाद झालेत. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्या 39. 39. टीम सुरेंद्रदादा प्रतिष्ठान वाकळण. शेवटचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने. कल्पेशने हा बॉल अडवला. फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय का. 7 फलंदाज बाद झालेत आणि अखेर 7च फलंदाज बाद राहतील. धावा झालेले आहेत 41. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये टीम चंद्रकांत मात्रे स्मृती वडवली बी या संघाला. आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेला संघ मैदानामध्ये उतरेल त्यावेळेला समालोचन कक्षामध्ये रायगडची बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. परंतु याच दरम्यान हा कंदील आकाशी भरारी घेतोय. चांगलं दृश्य GTCच्या माध्यमातून. चांगलं टेलिकास्ट GTCचं. चला तर घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांना समालोचन कक्षातून. धन्यवाद. मध्ये ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. दिवसेंदिवस या स्पर्धेत तुम्हाला अधुनाधिक खूप प्रयोग तुम्हाला पाहायला मिळतात. यावर्षी 12व्या कडून मेडल दिले जातात. आणि गॅलरीज पहिल्या वर्षी आपण पाहिले तर एकही गॅलरीज नव्हती. मागच्या 2-3 वर्षामध्ये गॅलरी वाढत चालल्यात. मागच्या वर्षी 2, यावर्षी मात्र पुन्हा एकदा 1, 2, 3 अशा गॅलरी उभारण्याचा प्रयत्न. आणि यावर्षी VIP डाईस मला फार आवडलं. 22 फुटावरती VIP डाईस आहे. पाहुण्यांचं भरपूर आगमन या स्पर्धेत होत असतं. एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या नेहमीच प्रकाश होत असलेली स्पर्धा. 365 दिवस चर्चेमध्ये असणारी स्पर्धा. ती स्पर्धा आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा टायगर चषक 25चं पर्व आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेची चर्चा सातत्यानं असते. आणि स्पर्धेमध्ये या वर्षीमध्ये 32 संघाचा फॉर्मॅट आपण 5 दिवसामध्ये पाहणार आहोत. चांगली स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून टायगर चषकाचं नाव, टायगर गावाचं नाव एक नेहमी सन्मानाने घेतलं क्रिकेटच्या माध्यमातून. अशी नामांकित स्पर्धा जी नेहमी बहुचर्चित असते, जी नेहमी लोकप्रिय असते आणि ज्या चर्चेचा विषय बनणारी स्पर्धा टायगर चषक 2025चं पर्व. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. 5 षटकांचा सामना 42 धावा कुठायच्या आहेत. कमी धावसंख्या पाहायला मिळाली. आज उच्चांक देखील आपण पाहिला या स्पर्धेमध्ये, तो म्हणजे 83 धावांचा.
आणि आता घेसर संघाच्या माध्यमातून आणि आता कमी धावसंख्या पाहायला मिळालेली रात्रीच्या वातावरणात रंगलेला सामना वाजतात ते 1:40 खरं तर तुम्ही मैदानाला जर एक राऊंड मारला तर तुम्हाला वाटेल की ही स्पर्धा नव्हे जत्रेचं स्वरूप या स्पर्धेला कारण महोत्सव आहे डायगर गावासाठी प्रत्येक जण झोकून देतो स्वतःला आणि पूर्ण छावणीचं आणि जत्रेचं स्वरूप या स्पर्धेला असतं म्हणून लोकप्रिय स्पर्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं बघायचं सामना कोण जिंकणार बॅक टू क्रिकेट आपण म्हणा सामन्याकडे 42 सभा कुटाच्या मध्ये 5 षटकांच्या सामने कमी स्कोरिंगचा सामना आणि माझा अजबरचा अनुभव क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून जेव्हा कमी स्कोरिंगचा सामना असतो तेव्हा क्रिकेटचा दर्जा अजून चांगला पाहायला मिळतोय बघायचं कस लागणार ज्या ऋतिकनं मागच्या सामने 46 धाबा कुठल्या ज्या ऋतिकचा मी इंटरव्ह्यू कव्हर केला त्यांना मी सांगितलं की तुझे फटके होते ते प्रेमात पाडणारे होते आणि त्यांनी सांगितले त्यासाठी मी सराव करतो लेदरचा त्यामुळे मी फटके सहज खेळू शकतो बघायचं यस नितीन सागर पाटील 6767 यांच्या वतीने पारितोषिक आहे वाकळण संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर 1111 रुपयाचं पारितोषिक सागर पाटील 6767 यांच्या वतीने देण्यात येईल धन्यवाद गोलंदाज तयार बघायचं वाकळण संघ गोलंदाजीमध्ये येत असताना उद्देश पाटील साखेला ऋतिक पाटील विशाल पाटील आणि ऋतिक पाटील ही जोडी तर ऋतिक कधी स्ट्राईक घेत नाहीये तो नॉन स्ट्राईकला नेहमी असतो मगाशी देखील होता विशालने मगाशी 12 धाबा कुठल्या बघायचं आता काय कुठणार मगाशी 46 धाबा ऋतिकनं मजा आहे सामन्यामध्ये चांगला सामना ब्युटिफुल डिलिव्हरी नो चान्स फॉर द बॅटिंग बॅट्समॅन त्यांची टप्पा खाली राहिला गुडल्या स्पॉटवरनं गुड डिलिव्हरी विथ गुड लेंथ आणि डॉट चेंडू ही वैशिष्ट्य राहिलं आहे या संघाचं जेव्हा जेव्हा चेंडू डॉट जातो तेव्हा चर्चा करतात आणि एकमेव कल्याण टेबलतील संघ आहे जो फिल्डिंगच्या माध्यमातून किमान 10 ते 12 धाबा डिफेन्स करत असतो आणि ते धाबा करत असतो प्रत्येक सामन्यामध्ये त्यामुळे समोरच्या संघाला डॉमिनेट केलं जातं आणि कमी स्कोअरमध्ये थांबवलं जातं राऊंड विकेट ऑन साइडला स्वीप केला एकदा मिळणार दुसऱ्याचा प्रयत्न होणारच नाहीये शतक्ष पुढे सरकला फार वेगानं इथे शाला होता तिथे एक जाऊया सूर्याजी खूप चांगली स्पर्धा शिवाजी पाटील असतील आमचे सूर्याजी असतील संपूर्ण टायगर गाव आणि आमचे संपूर्ण विष्णुशेठ परिवार त्यांच्या वडिलांच्या नावानं नारायण शेठ यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आपण पाहतो असतो शिक्षण महर्षी ही पदवी कर्मवीर भाऊराव पाटीलांना आहे आणि ती पदवी आपण पाहतोय शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठांना 10 सेकंद धाबा करते 1 न बघायचं ऋतिक स्टाकला आलाय रिस्की सिंगल पूर्ण करत असताना ऑन साइडला चेंडूला फक्त चपराक दिली एकच जाव मिळणं दुसऱ्याचा प्रयत्न वेगानं चतुष्क ऋषी आलाय वॉट ऑफ फिल्डिंग ऋषीने दर्जा दाखवलाय फार कमी वेळामध्ये या खेळून या संघामध्ये पदार्पण केलं होतं आणि आपली जागा कायम ठेवली पहिल्यांदा तो फक्त क्षेत्ररक्षण करायचा नंतर गोलंदाजी करायला लागला नंतर फलंदाजी देखील हा त्याला मी पाहिलाय त्याचा क्रिकेटचा विकसितपणा मी पाहिलाय तोचा खेळू आला होता चेंडूमध्ये एकच धाव मिळाली एज अँड टेकन यस नो चान्स आणि विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक इट्स अ बिग विकेट आणि पहिला धक्का विशाल बाद झालाय ज्या विशालने मागच्या सामन्यामध्ये 12 धाबा कुठल्या होत्या आता तो लवकर बाद झालाय मोठा धक्का यस इज आहे प्लीज खेळाडू कक्षाच्या बाजूला बघा बाईक आहे कोणाची असेल ती रिमूव्ह करा लगेच विशाल बाद झालाय थोडासा नाराज मी मगाशीच म्हटलं होतं कुठे जाऊ नका सामना फार चांगला होईल अजूनही सामना प्रेक्षक 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात हे वेळ आहे क्रिकेटचं चांगली स्पर्धा एन्जॉय करतो आपण लख प्रकाश ब्युटिफुल विकेट्स त्यानंतर कटआउट आपण पाहतोय फ्लेक्स पाहतोय ज्या स्पर्धेची जी उंची असते ती वाढवत असताना आणि क्रिकेट या स्पर्धेचं सौंदर्य अजून खोलून दिसतंय स्वर्गवासी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ डायगर चषक जानमन क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय परमपूज्य स्वामी टिकेदास महाराज क्रीडांगण या क्रीडांगणचं वैशिष्ट्य आहे की खुलं मैदान आहे आणि खुल्या मैदानावरती खुल्या चॅलेंज मैदानावरती बघायचं वाकळण संघ खूप फॉर्मचा संघ आहे सध्या आता जाईल नगरसेवक चषक दातिवलीची स्पर्धा चॅम्पियन ठरला संघ बघायचं आहे मागच्या 3 वर्षामध्ये लगातार चॅम्पियन आणि या स्पर्धेत संघ तो म्हणजे टायगर संघ 2 वरती 1 4 चेंडूचा खेळ आपला गुड बॉलिंग फ्रॉम उद्देश पाटील ब्युटिफुल खूप चांगली गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी सुरुवात केली काउंटर अटॅक सुरुवात केलाय सुरुवातीपासून प्रेशराइज केलंय फलंदाज झालाय आकाश पाटील इन ॲट नंबर 3 वरती कट केलाय यालीमध्ये फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता या सिटीज अरेज बर चेंडू खाली सिली मिडो आपला सोपा जेल काढून दिलाय दुसरा धक्का
2 वरती 2 दयनीय अवस्था चेंदगे मडोली बी संघाची. पाटील वाढदिवस आहे. स्वप्नील दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या संपूर्ण जनमान क्रिकेट संघ टायगर आणि ग्रामस्थ मंडळ टायगर यांच्या वतीने स्वप्नील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ओटू मजेदार सर. कमलेश मगाशी 3rd वरती आला होता, आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. प्रमोट केला त्याला मगाशी 3ऱ्या क्रमांकावरती आला होता, आता 4थ्या क्रमांकावरती. काही चेंजेस आहेत मैदानावरती. गुड बॉलिंग. या 2 संघांमध्ये सेमीफायनल झाला होता, फायनल झाली होती माफ करा. आता मध्ये तो सामना तुम्हाला यावेळी क्वालिफाय साठी पाहायला मिळतोय, त्याला बघायचं आहे. इज ऑन हॅट्रिक. गुड बॉलिंग फ्रॉम उद्देश. वाटलं नव्हतं उद्देश एवढी चांगली गुंजी करू शकेल, तेही P1 मध्ये, तेही अंडर प्रेशर. गुड बॉलिंग. कमलेश आलाय कॅप्टन ऑफ द टीम. आता ही जोडी फार महत्वाची आहे. ऋतिक कडे लक्ष असणार आहे. ऋतिक सदाची विकेट टाकत नाहीये. बघायचं आहे या सामन्यामध्ये काय घडणार. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5व्या चेंडूचा देखील खेळ संपलाय. मागच्या 2 चेंडू 2 गडी बाद केले. गुड बॉलिंग. व्हेरी गुड कम बॅक. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ क्लास. याली मात्र इनसाइड आउटचा फटका दाखवलाय कमलेशच्या बॅटमधनं. कपल ऑफ द बाउन्सेस. 4 रन्स. पहिला चौकार. पहिले जेव्हा षटक संपले, ज्यावेळी फलंदाजी केली संघाने आपण पाहिलं तर वाकलन संघाने 16 धाबा कुठल्या त्या P1 मध्ये. मात्र अजूनही संघ मागे आहे. त्यांना फाईट करत असताना फक्त 7 धाबा झाल्यात चेंदगे वडील 20 संघाच्या. सामना मजा आहे सामन्यामध्ये. कुठेही जाऊन का लक्ष भेटतोय. 42 धाबा फक्त चेस करायच्या आहेत. मात्र 42 नसून फार मोठे असणार आहेत. तर ऋतिकची विकेट जर लवकर मिळाली तर सामन्यामध्ये कधी कमबॅक करू शकेल हा वाकलन संघ. फरक होती 6 धाबा 2 बाद आणि 16 धाबा कुठल्या त्या पहिल्या वाकलन संघानं P1 मध्ये. म्हणजे अजूनही वाकलन संघ पुढे आहे 10 पावलं. ऋतिक स्टाकहँडला. कमलेशनं चौकार मारला इनसाइड आउटच्या माध्यमातून. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा फटका होता. ऑफसाईडचे फटके कोणते असोत, स्क्वेअर ड्राय असोत, कव्हर ड्राय असोत, इनसाइड आउट असोत, हे फटके क्रिकेटचा दर्जा वाढत असतात. आणि फार कमी फलंदाज असतात जे ऑफसाईडला खेळण्यासाठी भाग पडत असतात. 100% मध्ये 90% फलंदाज ऑन साइडला खेळतात. मात्र 10% फलंदाज या ऑफसाईडला खेळण्यामध्ये अग्रेसर असतात. त्यापैकी हा फटका होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि क्रिकेटचा स्टँडर्ड दर्जा वाढवणारा गोलंदाज तयार. जीत भोईर याच्या नावामध्ये जीत आहे. तो जीत भोईर आलाय. लेफ्टवरती विकेट. व्हाट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक. नो चान्स स्टॉपिंग दॅट P2 मध्ये. खणखणीत चौकार. प्ले बघा खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. वीरेंद्र सेवाग स्टाईल हा फटका सजवला P2चा सुंदर वापर करत असताना. जीतचा मात्र समाचार घेतलाय. चेंडू मागे निघून गेलाय. नाही जमलं. पुढ्यात पडलाय चेंडू. जम घ्यायला हवी होती. मोतीराम भोईर होता. मोतीरामने जरा झेल टिपला असताना तर सामन्यामध्ये 70% कमबॅक झालं असतं. हे मलाही माहिती आहे, सर्वांना देखील माहिती आहे. ऋतिकचा विकेट किती महत्वाचा आहे, किती इम्पॉर्टंट विकेट आहे. ॲक्शन रिप्ले पाहणं मला आवडेल. GTच्या माध्यमातून प्रथमेश आणि सुशीलची संपूर्ण टीम. कट करण्याचा प्रयत्न. यस, लेट कट खेळायचा होता. संतोष सुकरे पाटील यांच्याकडे लगातार 3 षटक असे. ऋतिकसाठी 3000चा पारितोषिक आहे. जमा आहेत आमच्याकडे 11 वरती 2. चर्चा झाली. मागच्या 2 चेंडूत 2 चौकार आलेत. कारण कमलेशने शेवटच्या चेंडूत चौकार मारला आणि पहिल्या चेंडूत ऋतिकने चौकार मारला. त्याने मागच्या 3 चेंडूवरती तब्बल धावा आल्यात त्या 9. 11 धावा 2 बाद. हो, प्लेसमेंट माहिती आहे. चेंडू आतमध्ये आणणार. जीतमध्ये देखील ती शैली आहे, कौशल्य आहे त्याच्याकडं. त्याने देखील क्रिकेटचा भरपूर अभ्यास केलाय, भरपूर सराव केलाय. अनेक ऊन, वारा, पाणी, पाऊस पाहून त्यानं क्रिकेटमध्ये आपला अधिरच्छ कायम ठेवलाय. भरपूर बाईक त्याच्या नावावर देखील आहेत. आणि केतन मात्रेच्या 37 बाईक आणि जीतच्या 21 बाईक आहेत त्याच्या नावावरती देखील. हे विसरता कामा नाहीये.
मजा येईल सामन्यामध्ये. कट टू कट सामना होणार. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समॅन. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. मजा येईल मजा येईल. जर षटकार चौकार लागले नाही, सिंगल डबल धावा आल्या, नेट रेट सामना चालला तर प्रेक्षकांच्या अंगावरती शार निर्माण करेल, मेंदूला तुमच्या सुन्न करेल आणि तुमच्या पायाखालची वाळू सरकवणार हा सामना. तर दोन मातकबार संघ मागच्या वर्षीचा फायनल खेळणार आहे. आता मध्ये क्वालिफाय राऊंड खेळतात. कमलेश पुढे आलाय. फक्त चेंडूला दिशा देत असताना टर्न केलं. चेंडूला पूर्णपणे येऊ दिलं. उशिरा बॅटचा पेस ओपन केला. फुटवर्कचा वापर केलाय आणि चेंडूला फक्त टर्न करत असताना एकच धाव मिळणार. ही जोडी फार महत्वाची आहे. या जोडीवरती लक्ष असणार आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पेअर ऑन द फील्ड. तर कमलेश पाटील दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील. 46 धावा कुठल्यात ऋतिकनं मागच्या सामन्यामध्ये. मध्ये मध्ये बाईककडे देखील तो पाहतो. त्याला अधिकार आहे पूर्ण. तर जर या सामन्यामध्ये तो राहिला शेवटपर्यंत तो बाईकच्या रेसमध्ये कधी येऊ शकतोय. बघायचं वाकलांचा काही स्ट्रॅटेजी काय असणार आहे. चेंजेस हवेत त्यांना फिल्डिंगमध्ये. जसं का धापकती 12 गडी बाजवले ते 2 आणि 1.5 षटकांची सांगता झाली. फायनल ड्यू टू द पॉवर प्ले ओव्हर. ह्या पॉवर प्ले मागच्या ओव्हरमध्ये एकही षटकार नाहीये, फक्त चौकार आलेत. हे विसरता कामा नाहीये. 11 चेंडूचा खेळ संपलाय. चेंज द गेम वडवली संघाला एकही षटकार आतापर्यंत मारता आला नाहीये. मजा येईल सामन्यामध्ये. 11 चेंडूमध्ये 12 2 बाद. नेट टू नेट फाईट सामना सुरू आहे सध्या. दोन्ही लढावृत्तीचे संघ आहेत. मजा येईल सामन्यामध्ये. लेट पावर द विकेट. पिकअप स्ट्रोक. हू व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. वन्स अगेन डीप कव्हर मधनं वॅकंड एरियामध्ये सीमा पलीकडं अजून एक चौकार. ऋतिक डोकी डोकी ठरणार. स्क्रीनवरती आकाश कंदील दाखवलं जाते. काय स्पर्धा आहे बघा. सुंदर लावलेली कास. असं वाटतं की दिवाळी आहे आणि जर फेरफटका मारला तर असं वाटतं की जत्रा आहे आणि आतमध्ये आल्यासाठी की छावणीचं स्वरूप आहे. भरपूर फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मी एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 2 षटकामध्ये 16 धाबा. काय क्लास दाखवला ऋतिकनं मागच्या 2 फटक्यांमध्ये. सुपर बॅटिंग. कमलेश त्याला साथ देतोय. कमलेशनं पहिला चौकार मारलाय. त्यानंतर मात्र ऋतिकला पुन्हा स्पिरिट आलं. त्याने 2 चौकार आतापर्यंत मारलेत. धावसंख्या धाबा कधी 16 धाबा. वाकलन संघानं पहिल्या पिरियड मध्ये 16 धाबा कुठल्या होत्या आणि या संघाच्या 2 षटकांमध्ये 16 धाबा पाहायला मिळतात. समीकरण 42 धाबा कुठायच्या आहेत. समीकरण असणार आहे ते मात्र येणारे चेंडू. सुंदर चंद्र. 26 धावांची गरज आहे. चंद्र देखील दाखवलं जातोय स्क्रीनवरती. ही आमची GTC आहे. ही फ्लाईट देखील दाखवेल आणि फ्लाईटली प्रवासी देखील दाखवेल. एवढा कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या लेन्स आहे. लेन्स मध्ये आलात तर नीट अँड क्लीन पिक्चर. क्वालिटी विथ क्लॅरिटी. यस, म्हणून बॉस म्हटलं होतं त्याला. बिग बॉस ऑफ टेनिस क्रिकेट GTC. उद्देश पाटील आलाय पुन्हा स्पेलमध्ये. इज बॅक इन टू द अटॅक. त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा दिल्या होत्या. इकॉनॉमी षटक करायला होतं. 5 चेंडूमध्ये फक्त 2च. शेवटच्या चेंडू कमलेशच्या चौकारामध्ये 6 धाबा पूर्ण केल्या होत्या. 16 एक 2 षटकांमध्ये 26 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये फाईट सामना. मागच्या वर्षी फायनलचा सामना खेळले होते. आता क्वालिफाय सामना खेळतात. कट केला बॅकफुटला जाऊन आणि राहुल मात्र चेंडू खाली. फलंदाज बाद. कमलेश स्वतःवरती नाराज झालाय. स्क्वेअर कट करायचा होता. उंची जास्त होती. चेंडूवरती फ्लाईट झाला आणि चुकीच्या फटक्यामध्ये कन्व्हर्शन झालं. फलंदाज बाद. अजून एक धक्का. मैदानामध्ये 3रा धक्का. कमलेश इज वॉकिंग बॅक. कल्पेश पाटील. कमलेश बाद झालाय. कल्पेश आलाय मधावती. ऋतिक अजूनही ठाम आहे. ऋतिक ठाम राहतोय. आमचा VIP डाईस. सुंदर चित्र स्क्रीनवरती. विलोभनीय दृश्य. खूपच सुंदर चित्र टेलिकास्टच्या माध्यमातून. GTC ग्लोबल केले त्यानं. ग्रामीणचं क्रिकेट नेहमी लोकांना त्यानं पुढे आणलं खेळूना. चलपेश भोईर वेलकम. यमराज मात्रे यांच्याकडनं ऋतिकसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000चं पारितोषिक स्कोरकडे जमा करा. ते
16 धाबा 3 बाद. अजूनही 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. 3 धक्का आतापर्यंत मिळाले आहेत. सामना नेट टू नेट फाईट चालणार. कमलेश नंतर मात्र कल्पेश आला मध्ये होती. गुड बॉलिंग. उद्देश गडी बाद करतोय. ओ चुकीचा फटका, मात्र नशिबाची साथ. चेंडू निघून गेला मात्र सीमा पलीकडे. आज चौकार जिवारी लागेल वाकलन संघाला. डीजे अशीच गाणी असावीत. बारानंतर लोक चार्जिंग होतात, ज्यूस पितात, एनर्जी येते आणि अशीच गाणी हवेत, मजा येते. नाईट क्रिकेट रजनीमध्ये थोडेसे हसी मजा असायला हवी, मजा येते देवा स्पर्धेमध्ये. जसं की दाबा कधी 20 हा चौकार चौवारी लागेल. त्याच्यामध्ये चेंडू मागे निघून गेलाय. गोलंदाज तयार. ओ टॅप केला शेवटच्या मोमेंटला. चांगलं क्रिकेट. माहिती चेंडू आतमध्ये येणार आणि अरेसचं बॅकअप आहे. एकच धाव मिळणार. एंटरटेनमेंट असावा हवं नाईटच्या स्पर्धेमध्ये. भरपूर प्रेक्षक एन्जॉय करत असतात. काही प्रेक्षक कॉमेंट्री ऐकण्यासाठी येतात, काही सामना पाहण्यासाठी, काही मात्र आयोजन पाहण्यासाठी येत असतात. भरपूर काही टाईप असतात प्रेक्षकांचे नाईटमध्ये. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, चांगला सामना. संतोष बेडेकर दादा देखील आमच्या समेत, अनंत पाटील असतील, आमचे चंद्रकांत आमचे चौधरी साहेब असतील, सर्वांचं स्वागत करतो आम्ही. जसं की दापा करतो 21-3 बाद. लवकरच दिवंगत कामगार सूर्य रतनबाबा पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला 18 फेब्रुवारी ते 2 मार्च. 21 धावा टेनिसचा महासंग्राम. त्या कालच लॉट झाले. यावेळी मात्र चेंडूला सॉफ्ट ड्राईव्ह करत असताना बॉटमॅनचा सुंदर वापर केलाय. एकच धाव मिळणार. आणि ऋतिकला माहिती आहे आपल्या क्रिकेटवर विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. सिंगल डबल धावा कुठल्या तरी आपण सामन्यावरती पोहोचू शकतोय. आपली विकेट महत्वाची आहे. मात्र वाकलन संघ कधी कमबॅक करेल त्यांचं लक्ष फक्त ऋतिककडं. ऋतिकला किती लवकर बाद करायचं त्यांना, हा त्यांच्यावरती लक्ष असणार त्याच्याकडं. जसं की 22 गडी बाद झाले. 3.4 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 10, 2 षटकामध्ये 16, तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 22-3 बाद. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ओ इम्प्रोव्हायझेशन हवं होतं फलंदाजाला, नाही जमलं कल्पेशला. एक्झॅक्टली चेंडू त्याला स्कूप करायचा होता. शेवटच्या मोमेंटला थोडासा डबल माइंड झाला आणि डॉट चेंडू. जेव्हा जेव्हा चेंडू डॉट होणार तेव्हा ऋतिक लगेच चर्चा करत असतो. शेवटचा चेंडू. आता धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता सामना रंगात येणार. आता सामना रंगात येणार. शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. जर या चेंडू चौकार षटकार आला तर मात्र वडोदरा संघ पुढे सरकू शकेल आणि जर सिंगल डबल आले तर सामना बॅलन्स नेट टू नेट फाईट पाहायला मिळू शकेल. फुल टॉस चुकीचा चेंडू आणि योग्य पनिशमेंट. यस इट इज. फुल टॉस चेंडू षटकार आलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नॉट अ गुड क्रिकेट, नॉट अ गुड क्रिकेट. मी आताच म्हटलं की या चेंडूवरती यस भीमरसाठी आम्ही चेक करत आहोत, कारण लगेच फिल्डिंग क्षेत्ररक्षण सांगितलं की आम्हाला चेक करायचं आहे. मी आत्ताच म्हटलं की हा चेंडू फार महत्वाचा आहे. जर सिंगल डबल आली तर सामना बॅलन्स राहील. जर चौकार षटकार तर सामना कमबॅक करू शकेल. पाणी पण पाठवायचं आहे. यस गरज आहे पाण्याची सध्या. नो बॉल दिलाय पंचानं, टीबी अंपायरनं देखील. त्यामुळे 7 धावा मिळतील आणि सामना खुला केला जाईल. येणारे चेंडू आता मात्र 13 आणि गरज असणार आहे ती 13 धावांची. एका षटकारानं, एका बिमरनं सामन्यामध्ये किती कमबॅक होऊ शकतोय, एका चुकीनं सामन्यामध्ये किती शिरकाव करू शकतोय आणि एका चुकीनं संघ आपल्यावरती किती पकड मजबूत करू शकतोय ह्याचं प्रचिती आले असेल या फुल टॉस चेंडूवरती. एक्झॅक्टली त्याला डिपिंग फुल टॉस करायचा होता, मात्र तो झाला फुल टॉस आणि त्याला कमरेच्या वरती गेला आणि पंचानं योग्य निर्णय. राईट डिसिजन अंपायर आणि यावेळी मात्र आलाय तो नो बॉल. फ्री हिट देखील असणार आहे. समीकरण वेगानं बदललंय. 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. डिंग्स लगेच बाहेर आली. हे मॅनेजमेंट आहे टायगरचं. आमचे दिनेश शेठ पाटील असतील टायगरचे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. फाईट सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. व्हॉट अ शॉट. आणि चेंडू आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धावांसाठी. एका चेंडू मध्ये धावा आल्या त्या 13. समीकरण होतं ते 13 चेंडू 20 आणि एका चेंडू मध्ये आल्या त्या 13 धावा. करेक्ट. फुल टॉस, नो बॉल आला, त्याच्यावरती 7 धावा आणि हा षटकार. सामना खुला झालाय. डीज आहे.
सुंदर चंद्र चंद्र आहे साक्षीला एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरती. यानंतर सामना फाईट होईल तो घेसर वर्षे विजेता संघ. आमचा शेवटचा पहिला त्यावेळेला आम्ही तुमची रजा घेऊ. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. टायगर संघ आमचा त्यानंतर आमचे सुशील सातत्याने संपर्क होत्या स्पर्धेसाठी. आमचं शेड्यूल फार बिझी आहे सध्या त्यामुळे माफी मागतोय. जास्त दिवस देऊ शकणार स्पर्धेला त्यामुळे आयोजकांची माफी मागून या स्पर्धेत आम्ही निरोप घेणार आहोत. येणार चेंडू 12 आणि 7 धाबांची गरज आहे. समीकरण वेगाने बदललं कारण एक फुलटॉस किती मागात पडला. एक फुलटॉस किती चेंडू मागात पडला मैदानावरती. भीमर झाला त्यानंतर षटकार आला नंतर मात्र 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार आलाय. आता समीकरण 12 चेंडू 7 धाबांची गरज आहे. आता थोडंसं कॉन्फिडन्स कमी झालं वाकलन संघाचं. मध्ये अजूनही सामना संपला नाहीये. द मॅच इज ऑन. ऋतिक अजूनही मैदानावरती. ऋतिकने बॅटचा फेस खुला केला. 11 धाबा कुठल्यात मात्र कल्पेशचं मी कौतुक करेन. कल्पेशनं ताबडतोब फलंदाजी केली. 17 धाबा कुठल्यात त्यानं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ताबडतोब फलंदाजी. येणारी चेंडू 12 आणि गरजेची 7 धाबांची. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांचा आभार. उदंड प्रतिसाद आपण दिला स्पर्धेला. मागच्या वर्षी देखील अभूतपूर्व यश स्पर्धेचं आणि सातत्यानं स्पर्धेमध्ये आपण परिवर्तन पाहत असतो. 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. शिक्षण महर्षी स्वर्गवासी नारायण शेठ पण यांच्या स्मरणार्थ जानमान क्रिकेट संघ टायगर आयोजित टायगरचे 2025 पर्व 9वं पर्व आपण पाहतोय. एडिशन 9th. 3 वर्ष लगातार चॅम्पियन असणारा संघ फाईट करतोय. ओ यावेळी मात्र यॉर्क वाईट चेंडू राखण्याचा प्रयत्न आणि अविनाश भोईर चेंडूला एक डॉट चेंडू मिळणार. येणार चेंडू 11 आणि 7 धाबांची गरज आहे. एक चेंडू मगाशी चुकीचा पडला त्या एका चुकीच्या चेंडूमध्ये 13 धाबाला एका चेंडूमध्ये आणि त्या धाबा मागात पडतील कारण इन्व्हेस्टमेंट धाबांची कमी आहे. सुरुवात चांगली झाली होती. वाकल्या संघाने 16 धाबा कुठल्या त्या P1 मध्ये. ऑन साइडला खेळलाय चांगला फटका. सीमा पलीकडे झाला शंकाच नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडे खणखणीत षटकार. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. विजय होतोय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वाकलन संघ. एक नो बॉल मागत पडला. सामन्यात कंबर कसली मैदानावरती. ऋतिक यावेळी देखील नॉट आउट राहिलाय. ऋतिकनं कुठल्या 23 धाबा मगाशी कुठल्या 46 धाबा आणि कल्पेशनं कुठल्या 17 धाबा अशी सामना संपलाय. आणि मॅच मॅचची मी घोषणा करून नितीन यस 1 मिनिट घेतोय फक्त. मॅच मॅच अवॉर्ड गोज टू स्कोर मला सांगतील. ऋतिक ठरलाय दुसऱ्यांदा बॅक टू बॅक. त्याने कुठल्या त्याबद्दल 23 धावा नॉट आउट आणि 2 गडी देखील बाद केल्यात. या आपण बोलूया नितीनकडे. तत्पूर्वी मी आपली रजा घेतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि मी आपली रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री. तर साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मानवतो देणार आहोत. या साईनाथ भोईर घेसरचे त्यांच्या शुभ हस्ते मानवतो देऊ आणि रंगनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. पियुष 11 घेसर आमचे मनोहर दादा वडोलीचे ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. पियुष 11 घेसर आणि दुसऱ्या बाजूला ओमकार म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो चेंज द गेम वडोली बी मात्र या स्पर्धेत चंद्रकांत स्फूर्ती या नावाने संघ घेतोय. संतोष पाटील मास यांच्याकडनं ऋतिकला 1000 रुपये. ऋतिक या लगेच. ऋतिक जरा लवकर या. आम्हाला टॉसही करायचंय. टॉस आम्ही रंगनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. साईनाथ यमराज म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 होते. शेवटचे 2 षटकार वाले 2000 एकूण म्हणजे ऋतिकला 3000 द्यायचे. अतिश ओके. ऋतिकला 3000 सुद्धा आम्ही देणार आहोत. ऋतिक ठरला या मॅचचा मॅच बॅक दुसऱ्यांदा. कमलेश टॉस साठी या. चला